नमस्कार. कधी विचार केलाय एक व्यापारी कंपनी इतकी मोठी आणि शक्तिशाली कशी होऊ शकते की ती एका अख्ख्या देशावर राज्य करू लागेल? आज आपण ईस्ट इंडिया कंपनीच्याच याच अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. एका कंपनीचं साम्राज्यात रूपांतर कसं झालं आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश संसदेने कायद्यांचा वापर करून हळूहळू भारतावरचा ताबा कसा मिळवला. हाच तर तो प्रश्न आहे जो सगळ्यांना पडतो. फक्त व्यापार करायला गेलेली एक कंपनी संपूर्ण देशाची शासक कशी बनली? चला तर मग या मोठ्या बदलाची प्रत्येक पायरी समजून घेण्यासाठी या प्रवासात थोडं खोलवर जाऊया. तर गोष्ट आहे 1770च्या दशकातली. ईस्ट इंडिया कंपनी खूप शक्तिशाली झाली होती, पण आतून पोखरली होती. कंपनीचे अधिकारी स्वतःचा खासगी व्यापार करून प्रचंड श्रीमंत होत होते, पण दुसरीकडे खुद्द कंपनी कर्जाच्या खाईत लोटली गेली होती. आणि याच कारणामुळे ब्रिटिश संसदेला आता हस्तक्षेप करणं भाग पडलं. मग ब्रिटिश संसदेने काय केलं? त्यांनी उचललं पहिलं पाऊल, रेग्युलेशन म्हणजेच नियमन. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या मनमानी कारभारावर आता लगाम घालण्यात येणार होता. हीच होती ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाची अधिकृत सुरुवात. आता कंट्रोल कसा ठेवणार, त्यासाठी त्यांनी एक नवीन जबरदस्त पॉवरफुल पोस्ट तयार केली. बंगालच्या गव्हर्नरचं पद आता झालं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, आणि या पदावर नेमणूक झाली लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज यांची. भारतात सत्ता एका ठिकाणी आणण्याच्या दिशेनं हे एक खूप मोठं पाऊल होतं. 1773च्या या रेग्युलेटिंग ॲक्टनं काही खूप मोठे बदल केले. एक म्हणजे कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी आता गव्हर्नर जनरलच्या अधीन आल्या, म्हणजे सत्तेचं केंद्रीकरण झालं. भ्रष्टाचार रोखण्यासाठी तर त्यांनी अधिकाऱ्यांच्या प्रायव्हेट व्यापारावरच बंदी आणली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कंपनीच्या संचालकांना आता ब्रिटिश सरकारला रिपोर्ट करावा लागणार होता. तर हे तर फक्त पहिलं पाऊल होतं, एक सुरुवात. आता खरी गोष्ट सुरू होणार होती. कंपनीला एका व्यापाऱ्याकडून प्रशासक बनवण्याची प्रक्रिया. सोप्या भाषेत सांगायचं तर तिचे व्यापारी पंख कापण्याची सुरुवात झाली होती. पाहूया हे कसं झालं. आता ही टाईमलाईन बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. 1793मध्ये कंपनीची व्यापारी मक्तेदारी 20 वर्षांसाठी वाढवली, पण 1813मध्ये मोठा धक्का बसला जेव्हा चहा आणि चीनसोबतचा व्यापार सोडून तिची बाकीची मक्तेदारी संपवण्यात आली. आणि 1833 पर्यंत तर कंपनीच्या सगळ्याच व्यापारी उलाढाली थांबवण्यात आल्या. आणि हे सगळं हवेत नव्हतं. 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये हे अगदी स्पष्टपणे लिहिलं होतं की कंपनीच्या ताब्यात असलेल्या भारतीय प्रदेशांवर आता ब्रिटिश राजसत्तेचं निसंशय सार्वभौमत्व आहे. म्हणजे आता अधिकृतपणे हे जाहीर झालं होतं की कंपनी फक्त एक माध्यम आहे, खरा शासक तर ब्रिटिश क्राऊन आहे. पण थांबा, फक्त एवढंच नाही. याच कायद्याने भारतात ख्रिश्चन मिशनऱ्यांना प्रवेश दिला, पाश्चात्य शिक्षणाचा पाया घातला गेला आणि स्थानिक सरकारांना कर लावण्याचे अधिकार दिले. ह्या सगळ्याचा भारताच्या समाजव्यवस्थेवर आणि प्रशासनावर खूप दूरगामी परिणाम झाला. आणि आता आपण येतोय या बदलाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर, जिथं कंपनीचा व्यापारी चेहरा पूर्णपणे पुसून टाकला गेला आणि थेट ब्रिटिश राजवटीचा एक पक्का आराखडा, एक ब्लूप्रिंट तयार करण्यात आला. एक वर्ष लक्षात ठेवा, 1833 ह्या वर्षी आलेल्या चार्टर ॲक्टने ईस्ट इंडिया कंपनीचं रूपच पालटून टाकलं. हा बदल किती मोठा होता हे इथूनच कळतं. 1833च्या आधी कंपनी काय होती? एक व्यापारी आणि प्रशासकीय संस्था. पण या कायद्यानंतर ती फक्त आणि फक्त एक प्रशासकीय संस्था राहिली. तिचं व्यापाराचं काम पूर्णपणे संपलं. तिचं एकमेव काम होतं ब्रिटिश राजवटीच्या वतीने भारतावर राज्य करणं. या बदलाचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद आता भारताचा गव्हर्नर जनरल झालं. लॉर्ड विल्यम बेंटिंक हे पहिले गव्हर्नर जनरल बनले आणि त्यांच्याकडे संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार एकवटले. यालाच म्हणतात सत्तेचं अंतिम केंद्रीकरण. पुढचा महत्त्वाचा कायदा आला 1853मध्ये, आणि याने खूप इंटरेस्टिंग गोष्ट केली. पहिल्यांदाच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची 2 कामं वेगवेगळी केली. एक म्हणजे प्रशासकीय कामं आणि दुसरं म्हणजे कायदे बनवण्याचं काम. यातूनच इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा जन्म झाला, जी एका अर्थाने भारताची मिनी पार्लमेंटच होती. आणि हो, याच कायद्याने अजून एक मोठी गोष्ट केली. सिव्हिल सर्व्हिसेससाठी खुली स्पर्धा सुरू केली. म्हणजे अखेर भारतीयांसाठीही प्रशासनाचे दरवाजे उघडले गेले. यासाठीच 1854मध्ये मॅकॉले समिती नेमण्यात आली होती. चला, आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते एका नजरेत पटकन आठवून घेऊया, म्हणजे हे सगळे कायदे लक्षात ठेवायला अगदी सोपे जातील. हे बघा, 1773 रेग्युलेशन म्हणजे कंपनीवर नियंत्रण, 1813 मक्तेदारीचा शेवट, 1833 सेंट्रलायझेशन म्हणजे संपूर्ण भारतासाठी एकच सरकार, आणि 1853 लेजिस्लेशन म्हणजे कायदे बनवण्यासाठी वेगळी यंत्रणा. अगदी सोपं आहे.
म्हणजे बघा, एका गोंधळलेल्या कर्जबाजारी व्यापारी कंपनीपासून ते थेट ब्रिटिश राजवटीची एक शिस्तबद्ध प्रशासकीय मशीन, ईस्ट इंडिया कंपनीचं हे रूपांतर खरंच अविश्वसनीय आहे. हा एक संथ गतीने पण अतिशय नियोजनबद्ध रीतीने केलेला टेकओव्हर होता. पण इथे एक ट्विस्ट आहे. 1853च्या कायद्यात कंपनीला कायमस्वरूपी राज्य करण्याची परवानगी मिळाली होती. कोणतीही 20 वर्षांची मर्यादा नव्हती. म्हणजे आता साम्राज्य कायमचं राहणार असं वाटत होतं. पण खरंच तसं होणार होतं का?